गरम झालं एवढे 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 आधी पण गाडी चालू चालू हाँ शुक्र चलो मान सांगितलं त्यांनी फोन केला इकडे असं आपण हे असं असं होतं आपण बरोबर आहे आपण इथे प्रशांत व्हिडिओ घे तर हा ग्राउंडचा काम झालेला आहे अच्छा इथे काय बस फक्त वरती जाणार ग्राउंडला गाड्या जायला मागं ते ओपन करते समोर म्हणून हा 2 वे ठेवला का 1 वे म्हणजे इथून रिटर्न जाणार गाड्या अच्छा आणि ह्या ज्या कंपनीच्या गाड्या आहेत कारण काय होते हॉस्पिटलमध्ये इथं पण गर्दी करतात म्हणजे तो प्रॉब्लेम आहे तो निर्णय घेतील वर ते बसेससाठी गुरुद्वारावरून बस आली की इथून आत शिकतात जे येणार सगळे स्टँड्स आहेत बस स्टॉप आहे ते बिकॉज तिथून जाणार असं का असं इथलं ट्रॅव्हलिंग अदरवाईज इथून नाही किंवा पार्किंग त्या सगळं तिकडे जातात त्याच्यावर खालून त्रास होण्यामुळे आहे. काय सांगाल आज पाहणी दौरा आयोजित केला आहे SAT-2चा हे मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विकास यात्रा असा उपक्रम आहे. जिथे जिथे
विकास कामं चालू आहेत, केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिकेचे असो, त्या ठिकाणी जायचं आहे, प्रत्यक्ष भेट द्यायची आहे, त्या कामाची पाहणी करायची आहे आणि लोकांना सुसंगत काम चालू आहे, त्यात काय अडचणी आहेत का आणि ते काम किती प्रगतीपथावर आहे याची माहिती देऊन ते केंद्र सरकारला त्याची रिपोर्टिंग करायचं असं आम्हाला जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार मी स्वतः इथे उपस्थित आहे. माझ्यासोबत स्थानिक नगरसेवक भरतजी चव्हाण आहेत, दुसरे आमच्या कोपरी पाचपाकडी विभागातील नगरसेविका अनिता यादव आहेत, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आहेत, जिल्ह्याचे सचिव सुनील कोळपकर, दया यादव, गोखले मॅडम, विद्या कदमताई सर्वच उपस्थित आहेत इथे, भोसलेताई आणि सर्वजण इथे आलेले आहेत. हा प्रकल्प बरेच दिवस चालू आहे. थेट कोपरीकरांना फक्त उपयोगाचा नसला तरी अख्ख्या ठाणे शहराला उपयोगाचा प्रकल्प आहे. पण कोपरीकरांचा त्रास वाचणार आहे, खालून ज्या वाहनांची गर्दी होते, ट्रॅफिक होतं ते टळणार आहे. सर्व पाहणी केली, प्रकल्प चांगला चालू आहे, प्रकल्पाचं नियोजन चांगलं आहे. पश्चिमेच्या सॅटिस प्रकल्पात ज्या चुका झाल्या त्या संपूर्णपणे या प्रकल्पामध्ये ओव्हरकम केलेल्या आहेत हे देखील आढळतं आहे. फक्त एक महत्त्वाची त्रुट आम्हाला आढळली, ती आम्ही निदर्शनास आणलेली आहे. हे इंजिनियर आपले सिकंडे साहेब आहेत, काटे साहेब आहेत, त्याच्यानंतर वाघ साहेब आहेत, इथले इंजिनियर आहेत आणि प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. या सर्वांना आम्ही या माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त काय झालं आहे, ह्याच्यावर रेल्वेने काय केलं आहे की 8 माळ्याचं कमर्शियल कॉम्प्लेक्स केलं आहे. त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सला जे लोक येतील त्यांच्या गाड्या पार्किंग बेसमेंटला दिल्या आहेत 200. तर फक्त विषय असा राहिला आहे की टॅक्सीने लोक येतील, उतरतील, ट्रेनला जातील, परंतु जे खाजगी चालक येतील आपल्या कुटुंबांना घेऊन, आपल्या पत्नीला मुलांना गावी सोडण्यासाठी, तर मग त्यांना आज सोडायला नवऱ्याला जाता येणार नाही, कारण त्याला गाडी पार्क करायला इथे व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळे मोटरसायकलने येणारा, कामावर जाणारा, काही प्रमाणात का होईना रोज कामावर जाणारे, मोटरसायकलने येणारे यांना आणि गावी जाताना गाड्या घेऊन येणाऱ्या पालकांना ह्या गाड्या पार्क करायची थोडी तरी सुविधा इथे असली पाहिजे. इथे फक्त ड्रॉप पॉईंट केलेला आहे किंवा टॅक्सी पॉईंट केलेला आहे, रिक्षा पॉईंट केलेला आहे, म्हणजे ड्रॉपिंग एरिया आहे हा. पिकअप एरिया, ड्रॉप एरिया, पार्क एरिया अजिबात नाही आहे. तो थोडा करावा एवढी मी मागणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आहे. आम्ही तसं रितसर पत्र देखील देतो. बाकी हा प्रोजेक्ट अत्यंत चांगला चाललेला आहे, याचा सर्व ठाणे शहरांना आणि कोपरीकरांना नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यांच्याशी आता आम्ही चर्चा केली, यांचं म्हणणं या डिसेंबरपर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि लोकार्पण करावं, लोकांना त्याचा लाभ घ्यायला द्यावा आणि ठाणे पूर्वच्या लोकांना देखील त्याचा उपयोग होईल आणि त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि सर्व मॅक्झिमम बस इथून फिरणार आहेत, इथून येऊन ते रिटर्न जाणार आहेत. अजून एक मागणी, ज्या कंपनीच्या बसेस आहेत त्या देखील मला वाटतं परतजी वरती घ्यायला पाहिजेत, कारण त्या मागणी ऑलरेडी केलेली आहे. कारण त्या जर खाली राहिल्या तर परत मग एवढा पोडियम करून फायदा. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रातील भारतीय जनता पार्टीप्रमाणे मोदी सरकारला 12 वर्ष 10 तारखेला पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने ज्या सरकारी योजना, विकास कामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी भाजपचे आमदार, जिल्हाध्यक्ष, नेत्यांनी भेट द्यायची आहे आणि त्या कामाची पाहणी करून सरकारला त्याचा अहवाल द्यायचा आहे. असा कार्यक्रम देण्यात आला आहे. त्या अंतर्गत आम्ही आत्ता या ठिकाणी तुम्ही बघत असाल कोपरी सॅटिस प्रकल्प रेल्वेशी निगडीत आहे आणि शहरातल्या अंतर्गत बस वाहतुकीशी देखील निगडीत आहे. या प्रकल्पावर आम्ही सर्वजण ठाणा कोपरी पाचपाकाडी या विधानसभेतील कार्यकर्ते इथे आलो. माझ्यासोबत मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ आहेत, नगरसेविका अनिता यादव आहेत, दया यादव आहेत, विद्याताई कदम आहेत, सचिव सुनील कोळपकर आहेत, गंगाराम जगताप आहेत, अनुसूचित जातीचे सर्व विविध पदाधिकारी इथे आहेत, भोसले मॅडम आहेत, गोखलेताई आहेत. आता या ठिकाणी आमच्यासोबत राजेश कट्टे उपस्थित आहेत. हे माझ्या गेले जवळजवळ 2-3 वर्षापासून सतत संपर्कात आहेत. इथले ते सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. त्याचप्रमाणे जितेंद्र वाघ जे आहेत हे या ठिकाणी सिनियर इंजिनियर आहेत प्रोजेक्टचे. या सर्व हे दोन अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असलेल्या दोन्ही व्यक्ती आहेत. हे जे सगळं काम चालू आहे हे सगळं यांच्या देखरेखीखाली आणि यांच्या निरीक्षणाखाली चालू आहे, यांच्या अनुभवसंपन्नतेखाली. त्यांच्यासोबत कन्सल्टंट आहेत शिखंडेजी आणि दुसरे SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे देखील सतीशजी आहेत. हे सर्वजण इथे उपस्थित असतात. हे काम चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. सर्व्हिस रोड आहे पश्चिमेला गुरुद्वाराजवळपासून, तिथपासून ते थेट ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन, इथून तर थेट कन्हैयानगर असा हा रॅम्प आहे. जवळजवळ किती किलोमीटर आहे? 2-2.25 किलोमीटरचा हा रॅम्प आहे. त्या रॅम्पला जोडून पाठी स्टेशन बघत असाल तुम्ही, ठाणा स्टेशन,
हे प्राचीन रेल्वे स्टेशन आहे सगळ्यात. 1850 साली ही पहिली रेल्वे आली, त्याचं हे रेल्वे स्टेशन आपल्या पाठी आपल्याला दिसतं आहे. आणि त्या रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे सर्व गर्दी होते बसेसची, वाहतुकीची, आणि तिथे अत्यंत अरुंद असे रस्ते झालेले आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इथे राबवण्यात येतो आहे. या ठिकाणून ज्या ठाणे शहरात भाईंदरपर्यंत, मुंबऱ्यापर्यंत ज्या बसेस जातात, TMTच्या असतील, BSTच्या असतील, या सर्व बसेस याच्यासाठी हा एवढा प्रशस्त पोडियम उभा केला आहे. आज जी खाली गर्दी होते आणि लोकांना त्रास होतो याने टळणार आहे. आणि या पोडियमवरनं या सर्व बसेस या सर्व भाईंदरपासून घोडबंदर असेल, मानपाडा असेल, वृंदावन असेल, सर्व ठिकाणी ठाण्याच्या विविध भागात त्या जातील आणि लोकांना सुविधा मिळेल. कामाची गती देखील बऱ्यापैकी आहे. मला वाटतं त्याचं टाईम लिमिट काय ठेवलं आहे? या डिसेंबरला हे प्रोजेक्ट हँडओव्हर होणं अपेक्षित आहे आणि याचं लोकार्पण होणं अपेक्षित आहे. स्थानिक उपमुख्यमंत्री याच विधानसभेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि केंद्राचा देखील याच्यात सहभाग आहे. रेल्वेची संपूर्ण जागा आहे, याच्यावर एक कमर्शियल टॉवर देखील होणार आहे. त्याचबद्दल मी सर्वप्रथम मोदी सरकारचं, राज्य शासनाचं, ठाणे महापालिकेचं अभिनंदन करतो. परंतु एक हे फिरताना याच्यात मला त्रूट जाणवली आहे, ती आम्ही सरकारच्या दप्तरी मांडणार आहोत. ती म्हणजे या ठिकाणी वरती कमर्शियल टॉवर येणार आहे जो रेल्वेच्या मालकीचा आहे. या भरत चव्हाण आमचे सहकारी नगरसेवक आहेत, ते देखील आलेले आहेत. या भरतजी, त्याच्यामुळे या ठिकाणी कमर्शियल टॉवर होणार आहे आणि कमर्शियल टॉवरमुळे जो बेसमेंट आहे याचा, आता मी सर्व पाहणी केली, या बेसमेंटमध्ये 200 वाहनांना पार्किंगची सोय आहे. जो तळमजला आहे तिथे फक्त रिक्षा, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यासाठी तळ आहे आणि जे रेल्वेतनं बाहेर पडतील लोक त्यांच्यासाठी व्यवस्था आहे. आणि हा जो आपण वरचा मजला आपण उभे आहोत इथे, या ठिकाणी ज्या बसेस आहेत त्या बसेसचा पोडियम आहे. इथे कमीत कमी एका वेळी 12 बस स्टॉप आहेत. 30-40 बसेसचा आवक जावक इथून सहजगत्या होऊ शकतं. हे सर्व बरोबर केलेलं आहे. हाईट दिली आहे. तिकडे जी चूक झाली पश्चिमेला, ती संपूर्णपणे इथे सुधारण्याचा प्रयत्न आपल्या इंजिनियर्सनी केला, त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी हाईट चांगली घेतलेली आहे. पलीकडे हाईट नसल्यामुळे खालून त्याच्या ये जा आणि वाहतूक करणं फार जिकिरीचं झालं आहे आणि ती जागा वाया गेली आहे आणि ते एक नुकसानीचा भाग झाला. तो तर हाईट असती तर तिथून खालूनही वाहतूक झाली असती, वरूनही झाली असती आणि ते जी अडचण टळली असती. पण या ठिकाणी ते टाळलं गेलं आहे. बाकी दृष्टीने प्रोजेक्ट चांगला आहे. पण मी आता जो उल्लेख केला, कमर्शियल लोकांना खाली बेसमेंटला जागा देण्यात आलेली आहे आणि जे नागरिक ट्रेनला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी येणार आहेत त्यांना जरा देखील थांबायला इथे जागा नाही आहे. म्हणजे त्यांना ड्रॉप करून त्यांनी निघून जायचं आहे, अशा प्रकारची मी माहिती घेतली. तर ही थोडी या त्रुटी दिसते मला या प्रोजेक्टमध्ये. समजा आता कोणी दिल्लीला चाललं आहे, कोणी गुजरातला चाललं आहे, कोणी जळगावला चाललं आहे, कोकणात चाललं आहे, सिंधुदुर्गला रात्री कोकण करण्यासाठी आला आहे, तो वाहन घेऊन आला आहे, समजा सामान उतरवलं आहे, टॅक्सीने आला, टॅक्सी उतरवून सोडून देईल. पण जर खाजगी वाहन असेल कोणाचं, त्याचा घरचा माणूस नवरा बायको आणि मुलांना सोडायचं स्टेशनवर जाणार असेल तर त्याला ती गाडी लावायची इथे परिस्थिती उपलब्ध नाही आहे. तर त्याचा थोडा विचार केला जावा. आता हे मी जे बोलतो आहे ते आपण निवेदनच समजा, हे आपण आपल्या प्रोजेक्टच्या अंतर्गत कसं घेता येईल ते बघा. कमीत कमी 5, 25, 50 गाड्या तरी उभं करायला अशा लोकांना थोडी जागा पाहिजे. पे अँड पार्क असो भले, पण ते असलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. बाकी तर प्रोजेक्ट ठीक आहे, लवकरात लवकर आपण पूर्ण करावा आणि ठाणे शहराला तर राहत मिळणार आहे, पण विशेष करून कोपरीवासियांना देखील याचा खूप लाभ होणार आहे. हे प्रोजेक्ट झाल्यामुळे ठाणे पूर्वला देखील एक विशेष महत्त्व प्राप्त होईल. कारण ठाणे पूर्व एकदम सीमित आहे, पण हा प्रोजेक्ट इतका मोठा आहे की तो ठाणे पूर्व या भागाला पण नावारूपाला आणून टाकणार आहे. त्यामुळे सर्व कोपरीवासियांचं अभिनंदन करतो. आणि ही जरा एकच त्रुट आम्हाला आढळली आहे, ती काही करून आपण दुरुस्त करावी. आम्ही देखील निवेदन देऊ, कारण आलेले जे आपले स्थानिक लोक आहेत त्यांना देखील गाडी पार्क करून किंवा कामावर जाणारे मोटरसायकल चालक आहेत, थोडी तरी जागा काही प्रमाणात उपलब्ध पाहिजे. पूर्वी तशी होती इथे पार्किंग, तर त्याचा थोडा विचार कुठल्या तरी फ्लोअरला केला जावा. मला वाटतं आपण आता दुसऱ्या मजल्यावर आलो आहे. ग्राउंडला आपलं हे आहे, बेसमेंटला पार्किंग आहे, पहिल्या मजल्यावर काय आहे? पहिलं नाहीच आहे सर. पण आपण 3 जिने चढून वर आलो, मध्ये गॅप तेवढी आहे का? एक गॅप आहे, तिथे टेम्पररी ऑफिसेस असणार. हा, मग त्याला काहीतरी कुठेतरी त्याचा थोडासा विचार केला जावा अशी आमची या प्रोजेक्टला सूचना आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि नागरिकांना देखील सांगतो की लवकरात लवकर ही सुविधा आपल्याला मिळेल. 12 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत दोन्ही सरकारांच्या आपल्याला वेगाने विकास कामं होताना दिसत आहेत आणि त्यामुळे ही विकास यात्रा आज या ठिकाणी आयोजित केली होती. स्थानिक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, सचिव सर्व माझ्यासोबत उपस्थित राहिले. सर्वांना धन्यवाद देतो.
आणि मोदी सरकारला 12 वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि ही त्रूट मात्र काही करून सुधारावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.